म्हणून आपल्या जीवनातलं पाप नष्ट करण्याकरता सोपा परमार्थ करायला काहीच अडचण नाही, करत राहावं। परमार्थ केल्यानेच जीवनामध्ये आपण काहीतरी आंतरिक उत्कर्ष करू शकतो। आपल्या जीवनामध्ये भरपूर पाप असतं। मनुष्य जीवनच पाप आणि पुण्य मिळून जन्माला आलेला आहे। पाप आणि पुण्य समान झालं म्हणून मानवाचा देह मिळाला। ज्याच्या जीवनामध्ये पाप अधिक आहेत, ती कुत्रे झाले, गाढवं झाले, बैल झाले, डुकर झाले, उंदर झाले, साप झाले। आणि ज्याच्या जीवनामध्ये अधिक पुण्य पाप कमी आहे, ते देव झाले स्वर्गातले, त्यांना दिव्य देह मिळाला। मग तुम्हाला मला मानवाचा देह का मिळाला? सकृत दुष्कृत समान समी तै पावी जे कर्मभूमी। तुम्ही आम्ही मृत्यू लोकामध्ये मानवाच्या देहाला आलो, त्याचं कारण आहे आपल्या जीवनामध्ये समान पुण्य आणि पाप झालं म्हणून मानवाचा देह मिळाला। म्हणून आपल्या जीवनामध्ये सारखं सुख नाही आणि सारखं दुःखही नाही। कधी दुःख भोगतो, कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी सुख येतं। मग मनाला समजूत घालावं लागते। दुःख आलं की मनुष्य म्हणतो जाऊ द्या, हे दिवस बदलतील, ए भी दिन जाएंगे। हे सुद्धा जीवनातले दिवस बदलत असतात, दिवस बदलतात तसे अनुभवही बदलतात। केवळ सुखी या जगात कोणीच नाही, केवळ दुःखी या जगात कोणीच नाही। पण कुत्र्याला विचारा, कायम दुःख भोगतोय। उंदराला विचारा, कायम दुःख भोगतो। पशुच्या जीवनामध्ये कायम दुःख आहे, प्राण्यांच्या जीवनात कायम दुःख आहे, पण मानवाच्या जीवनामध्ये कायम दुःख नाही, कायम सुख नाही। का? तो आमच्या पाप आणि पुण्याच्या फलाचा परिपाक आहे। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा आणि आपल्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।